श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या दीर्घायुष्यासाठी जिल्ह्यातील 11 मंदिरांमध्ये भागाईवाडीच्या 55 महिलांनी साकडं घातलंय। श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या दीर्घायुष्यासाठी जिल्ह्यातील 11 मंदिरांमध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील भागाईवाडीच्या 55 महिलांनी साकडं घातलं आहे, अशी माहिती सरपंच परिषदेच्या अध्यक्षा कविता घोडके पाटील यांनी दिली। आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपराव माने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमच्या भागाडीतील 55 महिलांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दीर्घायुष्यासाठी म्हणजे 11 ठिकाणी 11 देवांचे दर्शन घेऊन प्रार्थना केली। सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक, युवा वर्ग आणि महिलांच्या प्रगतीसाठी, प्रश्नांसाठी सभापती दिलीप माने हे सदैव कार्यरत असतात। त्यांच्या कार्याला अधिक बळ शंभू महादेवांनी द्यावं असं साकडं देवाचरणी घातल्याचंही महिलांनी सांगितलं। इंदू कालिदास घोडके भागाईवाडी राहणार। चांगलं वाटलं, श्रावण महिना आहे, कविता घोडके ह्याने आपलं 11 देव करून आणलं। चांगलं वाटलं, श्रावण महिना होता, देव झालं सगळं चांगलं, 11 देव केलं। मी रेखा हनुमंत हवळे आणि आम्ही सकाळी 7 वाजता निघालो देवदर्शनाला। येरमाळा केलं, तुळजापूर केलं, अजून म्हणलं तर बोधलीबावा केला, ही केलं, शिखर शिंगणापूर ही केलं, देव केले सगळं। चांगलं झालं, हां चांगलं वाटलं आम्हाला, ताईने नेल्याचा आनंद झाला। दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त आणि श्रावण मासानिमित्त भागाईवाडी येथील 55 महिलांना धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या धामणगाव, बार्शीतील भगवंत मंदिर, येरमाळा येथील एडेश्वरी देवी मंदिर, रामलिंग, तुळजाभवानी, सिद्धेश्वर मंदिर, बाळेमधील खंडोबा मंदिर, मार्डी येथील यमाई मंदिर आणि रानमसले येथील ब्रह्मदेव या मंदिराला खास बसद्वारे 55 महिलांना देवदर्शन घडवण्यात आलं। यापूर्वी माजी आमदार दिलीप माने यांनी तिरुपती बालाजी, अष्टविनायक इथं अनेकदा कार्यकर्त्यांना देवदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली होती। गतवर्षी 15 लक्झरी बसेसद्वारे 754 महिलांना अष्टविनायक दर्शन घडवून आणलं होतं। त्याप्रमाणे आम्हीही भागाईवाडी येथील महिलांना देवदर्शन घडवून आणण्याचा प्रयत्न केला असल्याचं कविता घोडके पाटील यांनी सांगितलं। भागाईवाडी गावातील महिलांना म्हणजे धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धामणगाव, बार्शी म्हणजे रामलिंग, बार्शीचे भगवंत, तुळजापूर, आता सिद्धेश्वर, बाळ्याचं खंडोबा, यमाई देवी या ठिकाणी आम्ही त्यांना दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला। म्हणजे मागच्या वर्षी दिलीपराव माने यांनी अष्टविनायक म्हणजे 754 महिलांना तालुक्यातील अष्टविनायक दर्शन घडवून आणले होते। मग तसाच प्रयत्न आम्ही भागावाडीतील महिलांना देवदर्शन घडवून आणण्याचा केला। बाजार समिती, जिल्हा बँक, दूध संघ, ब्रह्मदेवदादा माने बँक, साखर कारखाना या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याबरोबरच त्यांच्यासाठी उजनीच्या पाण्यासाठी, विजेसाठी, शेतीमालाला योग्य दर मिळवून देण्यासाठी दिलीप माने हे सदैव कार्यरत असतात। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती असं नामकरणही दिलीप माने यांनी केलं आहे। भविष्यातही त्यांच्या हातून आणखीन विधायक कार्य व्हावं म्हणून महिलांनी देवदेवतांना साकडं घातलं। यावेळी विजयश्री घोडके, सिमिंता चौधरी, पद्मिनी घोडके, अर्चना चौधरी, वंदना घोडके, राजश्री घोडके, चित्रा जाधव, प्रज्ञा घोडके, अलका हावळे, रुपाली घोडके, रुक्मिणी पाटील, अनिता घोडके, शीला घोडके, भाग्यश्री हावळे, इंदुमती घोडके, पद्मिनी घोडके, वेणुबाई हावळे, प्रीती घोडके, माधुरी घोडके, मंगल हावळे, लता घोडके, राणी घोडके, विजया घोडके, रेखा हावळे, अश्विनी घोडके, पूजा घोडके, जयसिंह चौधरी, विजय घोडके यांच्यासह भागाईवाडीतील महिला भक्तगण उपस्थित होत्या।